या ठिकाणी आज आम्ही या समर्थ पब्लिक स्कूल या स्कूलच्या समोर उभा आहे। या ठिकाणी टीईटीची एग्जाम ठेवलेली होती आणि आम्ही एवढं 100 किलोमीटरवरून लांब येऊन या ठिकाणी 10:10 आम्ही या गेटच्या बाहेर उभो होतो आणि 10:10 आमच्या समोर गेट बंद करण्यात आले। आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा गेट उघडले नाही किंवा इथल्या जे समर्थ पब्लिक स्कूल मधल्या ज्या प्रिन्सिपल आहे त्यांना विनवणी केली, त्या गेटच्या जवळ येऊन आमच्याशी बोलायला सुद्धा तयार नाही। आणि एक महिला असून सुद्धा आम्ही एवढ्या सर्व महिला, यामध्ये काही प्रेग्नंट महिला सुद्धा होत्या, त्या इथं काहीच बसण्याची व्यवस्था नाही किंवा उभं राहण्याची व्यवस्था नाही म्हणून त्या परत घरी गेल्या। आणि एवढी रिक्वेस्ट करून सुद्धा आम्हाला परीक्षा सेंटरवर येऊ दिलं नाही आतमध्ये। आणि या इथं आम्ही परीक्षेपासून आम्हाला वंचित ठेवलं। आम्ही 10:10 पोलीस प्रशासन इथं आहे, त्यांना रिक्वेस्ट केली, ते सुद्धा आतमध्ये जाऊन त्यांनी मॅडमला रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं। का आम्ही गेटच्या बाहेर हजर असून सुद्धा आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं, याला जबाबदार या समर्थ पब्लिक स्कूल याचा पुरा स्टाफ जबाबदार राहणार आहे। कारण या परीक्षेला आता आम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावं लागणार आहे आणि हे जे आमचं नुकसान झालं याला जबाबदार कोण, तर हे समर्थ पब्लिक स्कूल मधील सर्व कर्मचारी आहेत। आज हे जे रणपिसे नगर मधलं श्री समर्थ पब्लिक स्कूल जे आहे, इथं टीईटीचा पेपरचं आयोजन केलेलं आहे। आता हे जे परीक्षार्थी आहेत सर्वजण, तर आम्ही इथं 10:10 प्रिमायसेसमध्ये हजर होतो। पेपरचा जो टायमिंग आहे तो 10:30चा होता आणि आमच्याजवळ जे हॉल तिकीट आहे याच्यावर दिलेलं आहे स्पष्टपणे की तुम्ही 20 मिनिट आधी दालनात हजर पाहिजे। तर आम्ही हजर असताना सुद्धा यांनी बायोमेट्रिकच्या नावाखाली आम्हाला इथून हकालपट्टी केलेली आहे आणि आज 50 ते 60 विद्यार्थी जे आहे हे परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। यानंतर आता आम्ही त्यांना आधी रिक्वेस्ट केली होती सर, एक सामंजस्याच्या भूमिकेतून, आणि की आम्हाला परीक्षा देऊ द्यावी, पण त्यांनी त्यांचा हेकेखोरपणा कायम ठेवला। इथं पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केली होती की यांना समजून सांगा, आमच्यातला दुवा आहे, पण कोणी इथं तक्रार आमची ऐकून घेतली नाही। तरी आता मी जे पालकमंत्री आहेत इथले ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांना आणि कलेक्टर ऑफिस, त्यानंतर शिक्षणाधिकारी आणि एक पोलीस स्टेशनमध्ये या शाळेची आणि इथल्या कर्मचाऱ्याची जे इन्चार्ज आहेत एक्झामचे, या सर्वांची आम्ही FIR दाखल करणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।